नमस्कार. झाला का तुमचा स्वयंपाक? माझा झालेला आहे बघा स्वयंपाक. मी केलेला आहे इडली सांबर. चला मी तुम्हाला दाखवते. आणि परी तिकडं हे करायली, खाई लागली. तिथे खाऊ घालेली तिला. इथं मी बनवलेले आहे बघा. बघा असं सांबर बनवलेलं आहे. खूप छान बनवलेलं आहे बरं का. या मग इडली सांबर खायला. आणि इथं एक पात्र केलेलं आहे. आता नाश्ता झालेला आहे आमचा. आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलेलं आहे. हे आले ना, यांना गरम गरम करून द्यायचे, कारण यांना खूप आवडते. डोसे पण आवडते. तर त्याच्यामुळे ते हे गेलेले कामावर, हे आले की त्यांना करून द्यायचे गरम गरम. आणि परी काय करेल तुम्हाला दाखवते मी, कारण आवाज यायला लागलाय तिचा. आणि मला जायचे बाहेर. बघा आज परीचं तुम्हाला असं तोंड खरकट दिसणार आहे. आणि तिची मम्मा खाऊ घालेली होती तिला, म्हणून बघा तिचं तोंड कसं झालेलं आहे. तसंच घेतलेलं आहे मी तिला व्हिडिओमध्ये. बोल परी, परी बोल. तुमच्या तो कशी करायली तुम्हाला बोलती बरं का. ती कॅमेरा चालू केला की समोर बघती. बघा कसं धरलेलं आहे तोंड, आहे का. ती खाऊ घालेली होती तिला ना, आवाज मध्ये मध्ये करायली. आणि कॅमेरा चालू केल्यावर कसं कळतं बरं हिला, तुम्ही सांगा. बघा बघितलं कसं आहे का, आहे का तुम्हाला बोलायली. जा जा जेवण कला, जा जा जेवण कला, जा जेवण कला परी. आणि तुम्हाला मी मनी दाखवते काय करायली ते. जाऊ द्या, परीला देऊ आपण आता जेवण करायला. मला बघा इथं मनी बसलेली आहे. कशी बसली बघा ना तुम्ही. कसं लेकराला करावं, मुख्य जनावराला भिया. तिचे पिल्ल्याला घेऊन बसली. आणि ते 2 पिल्ले होते ना, म्हणजे 3 झाले होते तिला टोटल. तर 2 पिल्ले नेलेले आहे आमच्या शेजारी, कारण ते म्हणले होते आम्हाला खूप दिवसांनी मांजर म्हणजे पाळायची, म्हणून ते घेऊन गेले. आणि इथं एका पिल्ल्यासाठी इतकं ओरडत होती त्या 2 पिल्ल्यासाठी. आणि एका पिल्ल्याला घेऊन बसली. आता उठली बघा. बघा ही पण गेलं. जा, कॅमेरा चालू केला की भ्यायला लागली. हो का, इथं पसारा करून ठेवलाय. मनीनंच केलेला आहे ते पसारा. म्हणलं सकाळी सकाळी गेडो करून तुम्हाला टाकावं काय चाललंय तुमचं बघावं. कारण आमचं झालेलं आहे नाश्ता. आता हे गेलेलं आहे तर कामावर. ते आले की त्यांना गरम गरम इडल्या करून द्यायच्या. चला इथलं आवरून ठेवते. थोडंसं ठेवून दिलेलं आहे. पुस्तकं पाडले होते खाली मनीनं. आणि मोराचा पंख देवघरावर ठेवल्यावर चांगला असतं म्हणा. तुमच्या पण आहे का सांगा नक्की. आणि माझ्या तर आहे बघा, कारण मोराचा पंख देवघरावर ठेवल्यावर खूप चांगला असते म्हणून मी ठेवलेला आहे. तुमचं जर नसेल ठेवलेलं तर तुम्ही ठेवा, कारण खूप म्हणजे चांगलं होत असते म्हणा. असं मोराचा पंख आहे बघा, किती सुंदर आहे. कारण आमच्या शेजारचे आहेत ना, त्यांचे ते शेतात मोर येतात म्हणा. आणि मला 5-6 दिलेले आहेत ते ना. चालल्या होत्या घेऊन, मग दिसायले होते तर मला म्हणल्या शेतातले आहेत धरा म्हणलं तुम्हाला पण. मला दिलेले 2-4. आणि एकदम असं ताजे ताजे त्यांच्या शेतात पडले होते म्हणा. आणि त्यांना ठेवलेले आहेत काही. आणि मग मला दिलेले आहेत ते मी तिकडे ठेवलेले आहे देवघरावर. तुम्हाला नंतर दाखवून कधी तर. चला मग आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. मला जायचं आहे बाहेर. बाय.